विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आहे त्याचं नाव काय? उपयोजित लेखन पत्रलेखन। काय आहे? उपयोजित लेखन पत्रलेखन आणि यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, पहिला आपण काय बघणार की पत्रलेखन हा कसा लिहायचा। काय हा पत्रलेखन हा कसा लिहायचा। तर चला बघूया। बघा, पत्रलेखन एक कला है। पत्रलेखन एक कला आहे। इसलिए पत्र लिखते समय यावेळी पत्र लिहायचं वेळ पत्र में पत्रात सहज सरळ तथा किंवा सामान्य बोलचालची भाषा यांचा प्रयोग करायचा आहे। जिससे पत्र को प्राप्त करने वाला पत्र में व्यक्त भाव को अच्छी प्रकार से समझ सके। ज्यामध्ये किंवा ज्या प्रकारे जे पण कोणाला आपण पत्र लिहत आहे ते पत्र पाहताना किंवा पत्र वाचन करायचा जे पण भाव किंवा जे पण ते आम्ही त्यासाठी लिहिलेलं आहे ते भाव त्यांना चांगल्या प्रमाणे समजून कळाले पाहिजे। तर अशा प्रकारे ही आपल्याला पत्र लिहायचं हे सगळं माहिती आपल्याला माहिती जाणार आहे। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा इथे पत्रलेखन के माध्यम से पत्रलेखन यातून आपल्याला हमें अपने भाव और विचारों को आपल्याला आपल्या भाव किंवा आपल्या विचारांना व्यक्त कर सकते। आपले विचार किंवा आपले भाव व्यक्त करू शकता। पत्रों के माध्यम से पत्र या माध्यमातून एक व्यक्ति अपनी बातों को एक व्यक्ति किंवा एक माणूस अपना बातमीला किंवा आपल्या बातेला लिखकर लिहातून दुसरे तक पहुंचा सकता है। दुसऱ्यासाठी किंवा दुसऱ्या लोकांसाठी पोहोचू शकत आहे। जिन बातों को लोग ज्या बातमीला लोक कहने में हिचकिचाते हैं, जे लोक बातमी करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी खूपच हिचकत जात आहे त्याप्रमाणे यासाठी लोकांना पत्र असंही बनवलेले आहे। उन बातों को पत्रों के माध्यम से आसानी से समझाया किंवा कहा जा सकता है। तर हा लोकांसाठी हा जे पत्र बनवले जात आहे किंवा हा बात जे ते एकमेकाशी नाही बोलू शकतं समोर होऊन किंवा ते खूप लांब आहे ते आपल्या भाव प्रकट करण्यासाठी हा पत्रातून हे माध्यम त्यांना भेटलेले आहे आणि हा माध्यमातून ते आपल्या समोर जे पण व्यक्ती आहे त्यांना पत्र देऊ शकतात किंवा आपली भावना पण व्यक्त करू शकतं। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा, मुख्य रूप से पत्रों को निम्नलिखित दो भागों में विभाजित किया जाता है। मुख्य रूपातून किंवा हा इथे पत्राला दोन भागाला विभाजित केलेले जाणार आहे किंवा दोन प्रकार आहे। पत्र लिहिताना यांचे दोन प्रकार आहे। कोणकोणते आहे बघा, पहिला आहे औपचारिक पत्र आणि दुसरा आहे तुमचा अनौपचारिक पत्र। कोणता आहे? पहिला औपचारिक पत्र आणि जे दुसरा आहे तुमचा ते कोणता आहे? अनौपचारिक पत्र असंही आहे। कळतं की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा, तर पहिला तुमचं जे औपचारिक पत्र आहे त्यामध्ये आपल्याला कसं त्यांच्या माहिती दिलेली आहे किंवा कसं लिहायचं हे माहिती इथे आपण पाहणार आहे। तर चला बघूया। बघा, औपचारिक पत्र उन्हें लिखा जाता है। औपचारिक पत्र त्यांना लिहिता येतं की किंवा आपण त्यांना लिहितो जिनसे हमारा कोई निजी संबंध ना हो, ज्यांच्याकडे आपला कोणताही रिश्ता नाही होणार किंवा आपले कोणताही नातेवाईक नाही आहे। व्यवसायाच्या संबंधी कोणता व्यवसाय यांचा संबंधी असतात। जसे प्रधानाचार्य को लिखणे प्रार्थना पत्र जेव्हा आपण प्रधानाचार्य यांना लिहिता त्यांना आपण काय म्हणतात? प्रार्थना पत्र, आवेदन पत्र। सरकारी विभागों को लिखे गए पत्र संपादक के नाम पत्र आदि औपचारिक पत्र कहलाते हैं। आणि जेव्हा आपण सहकारी विभागात जसे बिजली नाही आहे त्यासाठी आपण पत्र लिहिता किंवा पाणीची कमी झालेली आहे त्यासाठी, तर हा सगळं जे सरकारी विभाग आहे त्यांना आपण पत्र लिहितात त्यांना संपादक नाम असे दिलेले आहे किंवा औपचारिक पत्र कहलाते हैं। ते औपचारिक पत्र असंही जळून जात आहे। औपचारिक पत्रों की भाषा सहज और शिष्टतापूर्ण होती है। जेव्हा आपण औपचारिक पत्र लिहिते त्यांची भाषा खूपच सहज एवं शिष्टतापूर्ण होते। इन पत्रों में या पत्राला केवल
काम या अपनी समस्या के बारे में ही बात की जाती है। या पत्रातून आपण केवळ फक्त काम आणि त्यांची समस्या काय आहे हे सगळं आपण लिहत आहे। कळलं की नाही? औपचारिक पत्र काय आहे? हो, कळलं, छान। तर अजून आपण काय पाहणार आहे, चला बघूया। आता आपला औपचारिक पत्र तर झालेला आहे, तर यामध्ये आपण बघणार की अनौपचारिक पत्र याबद्दल किंवा हा पत्र लिहिताना आपली कोणती बातमी आहे जे आपल्याला जाणून जाणार आहे। तर चला बघूया। बघा, और अनौपचारिक पत्र उन लोगों को लिखा जाता है। अनौपचारिक पत्र हा जे अनौपचारिक पत्र है आम्ही त्यांना लिहितो जिनसे हमारा व्यक्तिगत संबंध रहता है, ज्यांचा आपला व्यक्तिगत किंवा माणुसकी संबंध असाही रहतं। अनौपचारिक पत्र अपने परिवार के लोगों को जैसे माता पिता, भाई बहन, सगे संबंधियों और मित्रों को उनका हालचाल पूछने में करते हैं। तर याप्रमाणे जे अनौपचारिक पत्र हे आपण नातेवाईक किंवा जसे आपल्या आई वडीलला लिहिते, भाऊ बहीणला लिहिते, जे आपले नातेवाईक आहे, जे सगळे संबंधी आहे, ज्या रिश्तेदार आहे, त्यांना आपण हा पत्र लिहितात किंवा आपल्या मित्राला हा पत्र लिहितं की त्यांचा हालचाल कसं आहे हे विचारासाठी आपण पत्र लिहितं। अजून निमंत्रण देने और सूचना आदि देने के लिए लिखे जाते हैं। आणि जेव्हा आपल्या घरात लग्न असतात किंवा काही असा त्योहार असतात की किंवा काही कार्यक्रम असतात त्यासाठी आपण निमंत्रण पत्र असंही देत आहे। इन पत्रों में भाषा के प्रयोग में थोड़ी सी ढील की जा सकती है। या पत्राला भाषाचा प्रयोग हा जे भाषाचा प्रयोग करताना आपण थोडासा ढील करू शकतो, म्हणजे काही पण लिहू शकतो। इन पत्रों में शब्दों की संख्या असीमित हो सकती है। या पत्रात जेव्हा आपण अनौपचारिक पत्र असंही लिहिते त्याप्रमाणे त्या पत्राला आपण त्यांची संख्या नाही आहे किंवा त्यांची असं नाही की तुम्हाला 4 ओळीतून लिहायचं आहे किंवा 10 ओळीतून लिहायच्या, त्यांची असं कधीही काहीही संख्या नाही आहे। कळतं की नाही? हो, क्योंकि इन पत्रों में इधर उधर की बातें का भी समावेश होता है। कारण की या पत्रावर इथे किंवा तिथे या सगळ्या प्रतांची माहिती दिलेली होते आणि त्यांची बातमी पण होती। कळतं आता झाले आपला अनौपचारिक किंवा औपचारिक पत्रामध्ये आपल्याला कसं लिहायचं आहे किंवा त्यांची बातमी कसं करायचं हे सगळं आपला झाला। तर अजून काय करायचं आहे, अजून काय बघायचं आहे, चला बघूया। बघा, इथे औपचारिक पत्र आपण हे पाहणार आहे। यांचा औपचारिक पत्र कसं लिहिलं आहे यांचं मी उदाहरण दिलेलं आहे आणि पत्र पण लिहून तिथे मी तुम्हाला दिले आहे। बघा, दीदी या बहन की शादी पर अवकाश पत्र के लिए आवेदन पत्र या प्रार्थना पत्र हा तुमचा बहीण किंवा तुमचे ताईचा लग्न आहे त्यासाठी तुम्ही विद्यालय नाही जाऊ शकता, त्यासाठी आपल्याला अवकाश पत्र किंवा आवेदन पत्र किंवा प्रार्थना पत्र असंही लिहायचं आहे। कळलं की नाही? हो, तर चला बघूया कसे लिहायचे। इथे तुम्हाला काय करायचे आहे, प्रधानाचार्य महोदय म्हणजे तुम्ही कोणाला लिहिता आहे, प्रधानाचार्याला लिहायचं आहे ना, प्राध्यापकला लिहायचं आहे ना, तर याप्रमाणे इथे तुम्हाला लिहायचं प्रधानाचार्य महोदय आणि इथे तुमचं स्कूलचा नाव, जिथे इथे मी दिलेलं आहे DAV स्कूल किंवा शाळा, रामनगर दिल्ली। कुठे? दिल्ली। तर तुम्ही कुठून पण देत आहे हे नाही की तुम्हाला असंही लिहायचं आहे। आणि विषय हा औपचारिक पत्रातून विषय सर्वश्रेष्ठ महत्वपूर्ण आहे। जेव्हा तुम्ही विषय लिहिणार तेव्हाही त्यांना कळणार की तुम्ही का पत्र लिहित आहे। कळलं? हो, तर इथे विषय आहे बहन की शादी के लिए अवकाश प्रदान हेतु प्रार्थना पत्र। इथे काय दिलेलं आहे की माझी ताई त्यांच्या लग्नासाठी मला अवकाश पाहिजे, अवकाश म्हणजे सुट्टी पाहिजे, त्यामध्ये मी तुम्हाला प्रार्थना पत्र असंही लिहत आहे। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा, इथे त्याचं पत्र असा आधा झालेला आहे। इथे बघा, महोदय सविनय निवेदन है कि मैं आपके विद्यालय के कक्षा 7वीं का विद्यार्थी हूँ। इथे काय दिलेलं आहे, सविनय निवेदन आहे की मी तुमच्या विद्यालयाचा कक्षा 7वी यांचा विद्यार्थी आहे। मेरे घर में मेरी बहन की शादी है। माझ्या घरी माझा बहीण किंवा ताईची लग्न आहे, जिसकी दिनांक 10/11/2020 और 11/1/2020 निश्चित हुई है। त्यासाठीचं माझं लग्न आहे किंवा माझा लग्न नाही, माझ्या घरी जे लग्न आहे माझ्या ताईचा त्याचा दिनांक म्हणजे जे तारीख निर्णय केलेला आहे ते तारीख आहे 10/1/2020 आणि तुम्हाला सुट्टी कसं पाहिजे ते बघा, 11/1/2020 निश्चित झालेली आहे। मैं अपने पिता का इकलौता पुत्र हूँ। मी माझा वडीलचा इकलौता पुत्र आहे किंवा
अतः शादी में बहुत कार्यों में मेरा होना अति आवश्यक है आणि लग्नात तर खूपच कार्य असे आहे त्यामध्ये माझा होणार खूपच आवश्यक आहे. इसी कारण मुझे 8/1/2020 से 12/1/2020 तक अवकाश चाहिए. तर याबद्दल मला 8 ते 12 याबद्दल मला अवकाश पाहिजे. कळलं? हो. अतः आपसे विनम्र निवेदन है कि आप मुझे अवकाश प्रदान करें. किंवा इथे मी तुम्हाला निवेदन करत आहे की मला तुम्ही हा अवकाश देण्याचा प्रयत्न करा आणि कृपा करा. इसके लिए मैं आपको आभारी रहूंगा. यासाठी मी तुमचा खूपच आभारी राहणार. धन्यवाद. आपका आज्ञाकारी शिष्य. नाम स्वधीन शर्मा. कक्षा इथे कक्षा 7वी किंवा इथे एक झालेला आहे तर इथे तुम्ही 7वी लिहा. इथे एक फक्त माझा गलती झालेला आहे तर याबद्दल तुम्हाला इथे काय लिहायचं? 7वी लिहायचं. काय लिहायचं? 7वी लिहायचं आहे. इथे एक माझं गलत झालं आहे तर तुम्हाला इथे 7वी लिहायचं आहे. 7वी रोल नंबर इथे लिहायचा आहे तुमच्या. जसं इथे 34 आहे आणि दिनांक इथे दिलेला आहे. तर याबद्दल तुम्हाला असंही लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर हा झाला आपला पत्र. आता आपण अनौपचारिक पढ़णार. काय पढ़णार? अनौपचारिक. अपनी बहन को पत्र लिखकर योगासन करने के लिए प्रेरित कीजिए. आपल्या बहिणीला पत्र लिहायचं आणि योगासन करायचं प्रेरित करायचं आहे. कळलं की नाही? हो. बघा, परीक्षा भवन अबस. परीक्षा भवन अबस दिनांक 12 जनवरी 2019. तुम्ही कोणताही तारीख डालू शकता किंवा कोणताही वर्ष डालू शकतात. मी इथे पहिल्या पत्राला 2020 टाकले होतं आणि इथे मी 2019 झालेला आहे. तर असं नाही आहे की तुम्हाला कसं करायचं हे पण चाललं आहे. तर इथे बघा, प्रिय बहन, प्रिय ताई, सदा खुश रहो, खूपच आनंदी रहा. बघा, मैं यहाँ कुशल हूँ, आशा है वहां पर सभी कुशल होंगे. मी इथे खूपच चांगली आहे आणि माझ्या अशा आशा पण आहे की तिथे पण सगळं कुशल म्हणजे खूपच चांगलं होणार. अभी अभी मुझे पिताजी का पत्र प्राप्त हुआ. आताही मला वडीलचं पत्र प्राप्त झालेला आहे. और उनसे घर के सभी समाचार ज्ञात हुए. आणि त्यांच्यासाठी किंवा त्याच्याच पत्र बरोबर मला घरात काय काय आहेत सगळं समाचार भेटले. साथ ही साथ ये भी पता चला कि तुम्हारा स्वास्थ्य कुछ ठीक नहीं है. आणि साथ ही साथ म्हणजे हे पण मला माहित झाले की तुमच्या जे स्वास्थ्य आहे ते बरे नाही म्हणजे तू बरी नाही आहे. अपने स्वास्थ्य का ध्यान रखा कर. तुमचे जे स्वास्थ्य आहे, तुमची जे स्वास्थ्य आहे त्यांच्या तुम्ही ध्यानपूर्वक राहूया. तुम्हें तो पता है कि पहला सुख स्वास्थ्य शरीर को कहा जाता है. तुम्हाला असं माहिती आहे की पहिला जे सुख आहे ते स्वास्थ्यला आपण म्हणतो. इसके लिए आवश्यक है आणि हे सर्वश्रेष्ठ महत्वाची आहे की तुम हमेशा योगासन किया करो. आणि हा आवश्यक आहे की यासाठी तुम्हाला सदैव योगासन करायचं आहे. भाग दौड़ भरी जिंदगी में व्यस्त रहने के कारण कोई भी स्वास्थ्य की ओर ध्यान नहीं देता. हा जे आपली जिंदगी, हा आपला जो जिंदगी चालला आहे त्यामध्ये आपण खूपच दौड करत आहे किंवा व्यस्त आहे. तर याबद्दल आपण आपल्या स्वास्थ्याला कधीही ध्यानपूर्वक नाही ठरवते. योग एक ऐसा माध्यम है जो शरीर को स्वस्थ रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाता है. आणि योग असं हे माध्यम आहे जे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या स्वस्थ करण्यासाठी खूपच महत्वपूर्ण भूमिका करत आहे. इसलिए मैं तुम्हें यही सलाह देती हूँ कि तुम नियमित रूप से योगा किया करो. आता मी तुम्हाला असंही सल्ला देत आहे, मशवरा देत आहे की तुम्ही योगा करूया, जिससे तुम्हारा शरीर चुस्त और फुर्तीला हो जाएगा. जिससे तुमचा शरीर चुस्त आणि फुर्तीला होणार. शरीर की प्रतिरोध की क्षमता भी बढ़ेगी आणि शरीरासाठी जे उपयोगी आहे त्याची क्षमता पण वाढणार आहे. तर मला हा विनंती आहे तुमचं की तुम्ही योगा सुरू करा. आशा करती हूँ कि तुम मेरी इस सलाह को मानोगी. मला असं वाटत आहे की तू माझी ही सल्लाला मानणार तथा अपने जीवन में योग का महत्व देगी तथा आपल्या जीवनात हा योगाचा महत्व देणार. मुझे पूर्ण विश्वास है, मला हे पूर्ण विश्वास आहे की तू जल्द स्वस्थ हो जाएगी आणि तू खूपच चांगली होणार. जल्द ही चांगली होणार. माता पिता को प्रणाम और भाई को मेरा प्यार. माता पिता म्हणजे वडील किंवा आईला माझा प्रणाम आणि भाऊला माझा प्रेम. तुम्हारी बहन आशा, तुमची ताई आशा. असं प्रमाणे दोघंही प्रत झालेला आहे. तर मी तुमच्यासाठी इथे काही गृहपाठ दिलेला आहे. हे तुम्हाला पत्र लिहायचं, घरी बसून तुम्हाला पत्र लिहायचं आहे. मी वाचन करणार, त्याबद्दल तुम्हालाही हे लिहायचं आहे. बघा, अपने मित्र के पिता के सीमा पर शहीद हो जाने एक समाचार प्राप्त होने पर अपनी भावना व्यक्त करते हुए मित्र को संवेदना पत्र लिहायचा आहे. तुम्हाला हा पत्र लिहायचा आहे. दुसरा,
मित्र को परीक्षा में प्रथम स्थान प्राप्त पर बधाई देते हुए पत्र लिखा है। तीसरा, बस में यात्रा करते हुए आपका एक बैग छूट गया था जिसमें जरूरी कागज और रुपए थे, उसे बस कंडक्टर ने आपके घर आकर लौटा दिया। उसकी प्रशंसा करते हुए परिवहन निगम का अध्यक्ष को पत्र लिखेंगे। तर याप्रमाणे तुम्हाला इथे मी 3 गृहपाठ दिलेला आहे। तुम्हाला घरी बसून हा सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि तिला किंवा असा प्रश्न दिला आहे त्यांचं पत्र तयार करूया। कळलं की नाही? हो. तर आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला पत्र लिहायचं आहे आणि त्यांची बातमी शिकलो आणि कशाप्रमाणे लिहायचं आहे हे पण शिकलो आणि त्याचं कसं नियमित रूपाचं आपल्या जीवनात आहे हे पण लिहिलं। तर पत्र हा आपल्यासाठी भाषातच उपयोगी साधन आहे। त्यांचा प्रकार आणि त्यांचा पत्र कसं लिहायचं हे पण आपण पाहिले। तुम्ही पण लिहून या। तुमच्यासाठी मी गृहपाठ दिलेले आहेत। तर आज आपण हे शिकलो। धन्यवाद।